श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. वटसावित्री व्रत कधी आहे, नेमकी तारीख आणि पूजेची शुभ वेळ जाणून घ्या. वटपौर्णिमेचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाते. त्यानंतर ज्येष्ठ पौर्णिमा 21 जून 2024 रोजी सकाळी 7:32 सुरू होईल आणि 22 जून रोजी सकाळी 6:38 समाप्त होईल. त्यानुसार 21 जून 2024 रोजी वट सावित्री पौर्णिमा साजरी होईल. वटपौर्णिमेचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाते. त्यानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला वट सावित्रीचा उपवास केला जातो. हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते असे मानले जाते. वट सावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वतःला सजवतात आणि निर्जळ उपवास करतात आणि विधीनुसार वटवृक्षाची पूजा करतात. वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना 100 पुत्रांचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून वट सावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की वट सावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तींचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूजा कशा प्रकारे करायची आहे, पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे, त्याचप्रमाणे प्रार्थना कशी करायची आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री पौर्णिमेची कथा काय होती ते बघणार आहोत. पूजा झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीने ही वटसावित्रीची कथा एकदा ऐकावी किंवा वाचावी. तर बघूया वट पौर्णिमेची पौराणिक कथा. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडायची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्वराजाचा धूमसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नये असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली. यमाच्या अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साप नाकारले व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाची झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात. ही होती वट सावित्री पौर्णिमेची कथा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.